तर आपण प्लाझ्माचा अभ्यास केला. आता स्थापक घटकाचा अभ्यास करू. स्थापक घटकामध्ये जेव्हा आपण येतो तर स्थापक घटक जो आहे हा 3 घटकापासून बनलेला आहे. म्हणजे बघा आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्स. लक्षात आलं? म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्स याच्यापासून बनला स्थापक घटक. बरोबर आहे. तर पाणी, प्रोटीन आणि असेंद्रिय पदार्थ याच्यापासून बनला प्लाझ्मा, आणि प्लाझ्मा आणि स्थापक घटक याच्यापासून बनलं रक्त. तर रक्त, हार्ट आणि रक्तवाहिन्या याच्यापासून बनली मानवाची रक्तभिसरण संस्था. ओके. तर आता त्यापैकी पाहायचं आपल्याला आरबीसी. आता आरबीसीचा जर आपण अभ्यास केला तर लक्षात येईल आरबीसीला शास्त्रीय नाव आहे इरेथ्रोसाइट्स. काय म्हणलं ते? इरेथ्रोसाइट्स. आरबीसीचा अर्थ होते रेड ब्लड सेल किंवा रेड ब्लड कार्पोसल्स. आरबीसीचा अर्थ होते रेड ब्लड सेल किंवा रेड ब्लड कार्पोसल्स. लक्षात आलं का? यालाच नाव काय आहे? इरेथ्रोसाइट्स. लक्षात आलं का? आता हे जे आपली आरबीसी आहे हिचा जो काही आकार आणि रचना पाहायची आहे तर हिचा आकार आहे गोलाकार. कसा आहे? गोलाकार, असा गोल चकतीसारखा. बरोबर. त्याच्यात कशी आहे तर ते आहे अशी अंतर्वक्र, द्विअंतर्वक्र, म्हणजे दोन्हीही बाजूने आतमध्ये वाकलेली द्विअंतर्वक्र गोल. आणि एक विशेषता अशी आहे की मानवाची जे काही रक्त आहे त्याच्यामध्ये जे काही आरबीसी आहे त्याच्यावर केंद्रक नसते. म्हणजे मानवाच्या आरबीसी मध्ये केंद्रक नसते. पण उंट जर आपण घेतला तर उंटाच्या आरबीसी मध्ये केंद्रक असते. मानवाच्या रक्ताच्या आरबीसी मध्ये केंद्रक नसते. पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड. लक्षात आलं का? तर आता उंटाची जी आरबीसी असते त्याच्यावर केंद्रक असते. व्यासचा जर विचार केला तर याचा व्यास आहे 7 मायक्रोमीटर. म्हणजे अशी 7 मायक्रोमीटर आहे. आणि जर असा विचार केला आडवा तर आडवा आहे याची जाडी जी आहे ते आहे 2.5 मायक्रोमीटर. ओके. तर काय बघितलं आपण? आरबीसीचा आकार आणि रचना. आरबीसीचा आकार असते गोलाकार, द्विअंतर्वक्र. मानवाच्या शरीरामध्ये जे आरबीसी आहे त्याच्यावर केंद्रक नसते. त्याचा व्यास आहे 7 मायक्रोमीटर आणि जाडी आहे 2.5 मायक्रोमीटर. संख्येचा जर विचार केला की आरबीसीची संख्या, तर आरबीसीची संख्या जर विचार केला तर आहे स्त्रियांमध्ये 4.3 ते 5.2 मिलियन मिलीमीटर क्यूब. म्हणजे 1 मिलीमीटरचा जर क्यूब आपण घेतला, हा जर समजा मिलीमीटरचा क्यूब आहे. ओके. असा एक क्यूब आहे जो 1 मिलीमीटर इकडून 1 मिलीमीटर असा चौकोन, त्याचं तेवढं जर रक्त काढलं आपण एका स्त्रीचं तर त्याच्यामध्ये तुम्हाला भेटन 43 लाख ते 52 लाख. लक्षात आलं का? 43 लाख ते 52 लाख इतक्या आरबीसीची संख्या मिळणार. तेवढंच रक्त जर पुरुषांचं काढलं तर पुरुषांच्या रक्तामध्ये 51 ते 58 लाख. म्हणजे स्त्रियांचं जर आपण घेतलं तर स्त्रियांच्या रक्तामध्ये किती? 43 ते 52 लाख एवढी आरबीसी मिळणार 1 मिलीमीटर रक्त काढलं तर. जर पुरुषांचं रक्त काढलं तर पुरुषांच्या 51 लाख ते 58 लाख 1 मिलीमीटर रक्तामध्ये तेवढं प्रमाण मिळणार आहे. आता जर आरबीसीचं प्रमाण जर जास्त झालं तर कोणता रोग होतो? आता आरबीसीला म्हणलं जाते इरेथ्रोसाइट्स. आरबीसीला काय म्हणलं ते? इरेथ्रोसाइट्स. आता त्याची जर संख्या वाढली तर इरेथ्रो तर आहे, इथं आहे सायटोसिस. इरेथ्रोसायटोसिस म्हणजे आरबीसीची जर संख्या वाढली तर इरेथ्रोसायटोसिस नावाचा रोग होतो. आणि आरबीसीची जर संख्या कमी झाली तर इरेथ्रोसायटोपेनिया हा नावाचा रोग. लक्षात आलं का? आरबीसीचं जर प्रमाण पाहिलं, स्त्रियांमध्ये जर प्रमाण पाहिलं तर 1 मिलीमीटर क्यूब मध्ये किती? 43 लाख ते 52 लाख एवढ्या काय मिळणार आहे? आरबीसी भेटणार आहे आपल्याला. जर पुरुषांचा विचार केला तर 1 मिलीमीटर क्यूब मध्ये 51 लाख ते 58 लाख एवढ्या आरबीसी भेटणार आहे. जर आरबीसीचं प्रमाण जास्त झालं तर इरेथ्रोसायटोसिस नावाचा रोग होतो. आणि आरबीसीचं प्रमाण जर कमी झालं तर इरेथ्रोसायटोपेनिया नावाचा रोग होतो. ओके. आता आरबीसीचं आयुष्य किती असते? लाईफ बघा, साधारणतः 4 महिने म्हणजे 30 दिवसाचा किंवा 27 दिवसाचा आपण एक आठवडा पकडला समजा. 30 दिवसाचा आठवडा 30 दिवसाचा महिना. तर 4 महिने म्हणजे सरासरी 120 दिवस. 3 चोक 12, 4 महिने जवळपास. म्हणजे माझ्या शरीरामध्ये आता जर एखादी आरबीसी तयार झाली ते साधारणतः 4 महिने जगणार.
किंवा मग कधी कधी 127 दिवस, म्हणजे सरासरी ॲव्हरेज जर पकडलं, ॲव्हरेज 120 दिवस आणि कधी कधी 127 दिवस. ठीक आहे, तर हे झालं तिच्या जगण्याचं. तर तिचा नाश कुठे होते, ते कुठे मरते, तर ते मरते स्प्लीनमध्ये. तर तिचा नाश होते स्प्लीनमध्ये. स्प्लीन म्हणजे होते प्लीहा. बघा हा भाग जो आहे हा स्प्लीन. आता माझे वडील मटण आणते, तर मटणामध्ये हा भाग जो राहते त्याला टिल्ली असं म्हणते, म्हणजे टिल्लीमध्ये जाऊन मरतात असं आपण म्हणू. मानवाच्या शरीरामध्ये जे टिल्ली आहे त्या ठिकाणी, तर स्प्लीनमध्ये जाऊन मरते. याला शुद्ध भाषेमध्ये जर आपण पाहतो मराठीत, तर याला म्हणलं ते प्लीहा. याला काय म्हणते, प्लीहा. इंग्लिशमध्ये याला म्हणते स्प्लीन. आता आरबीसी 120-127 दिवस जगल्यानंतर इथे जाऊन मरते, म्हणून याला आरबीसीची लाल रक्तपेशीचं स्मशानभूमी म्हणते, म्हणून याला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण ग्रेव्हयार्ड ऑफ आरबीसी. स्प्लीनला काय म्हणते, ग्रेव्हयार्ड ऑफ आरबीसी. समजलं इथपर्यंत? तर आता बघा निर्मिती कुठे होते. आयुष्य समजलं, म्हणजे या ठिकाणी जाऊन मरते, तर मग ते निर्मिती कुठे होते, तर ते निर्मिती होते अस्थिमज्जेमध्ये, म्हणजे प्रौढ माणसाच्या अस्थिमज्जा. कारण बोन मॅरो मध्ये, आता बघा बोन मॅरो कुठे आहे, या ठिकाणी आहे बोन मॅरो. हा बघा हा आहे बोन मॅरो. तर बोन मॅरो मध्ये काय होते, आरबीसी जे आहे ते बोन मॅरो मध्ये तयार होते. आपण जे मटण खातो त्या मटणामध्ये जी हड्डी राहते त्याच्यामध्ये जो आपण ठोकून असा भाग बाहेर काढतो तो आहे बोन मॅरो. तर या बोन मॅरो मध्ये काय होते, आरबीसी तयार होतात. ओके, आणि मरतात कुठं, स्प्लीन मध्ये जाऊन. पण एक प्रश्न येते की जे भ्रूण आहे, ठीक आहे, जर भ्रूण आहे तर भ्रूण आईच्या पोटामध्ये असते, आणि आईच्या पोटामध्ये असल्यानंतर, गर्भामध्ये असल्यानंतर त्याच्या बॉडीमध्ये तर बोन मॅरो तेवढा डेव्हलप झालेला नसते, तेवढ्या प्रमाणात हाडं पण डेव्हलप झालेले नसतात, आहे की नाही. मग त्याच्या ठिकाणी आरबीसी कुठे तयार होतात, तर त्याच्या शरीरामध्ये आरबीसी लिव्हरमध्ये तयार होतात, यकृतात तयार होतात आणि स्प्लीनमध्ये तयार होतात. कुठे तयार होतात, यकृतात आणि स्प्लीन. स्प्लीन म्हणजेच प्लीहामध्ये. कारण त्याच्या शरीरामध्ये काय नसते, त्याच्या शरीरामध्ये बोन मॅरो कमी प्रमाणात असते, म्हणून त्या ठिकाणी यकृत आणि स्प्लीन मध्ये तयार होते. आणि हे जे काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला नाव आहे इरेथ्रोपायोसिस. म्हणजे यकृतामध्ये आणि स्प्लीन मध्ये जे काही तयार होते त्याला म्हणलं ते इरेथ्रोपायोसिस नावाची प्रक्रिया. चला तर मग आपण इरेथ्रोपायोसिस नावाची प्रक्रिया समजून घेऊ. तर इरेथ्रोपायोसिस नावाची जी काही प्रक्रिया आहे ते आहे एक हॉर्मोन्स जे आहे आपल्या लिव्हरमध्ये, म्हणजे सॉरी आपल्या किडनीमध्ये एक हॉर्मोन असते. आपल्या किडनीमध्ये हॉर्मोन असते हे. तर हे बघा, हे आपली किडनी आहे आणि आपल्या किडनीमध्ये एक काय आहे, हॉर्मोन तयार होते ज्याचं नाव आहे इरेथ्रोपायोटिन. आता हे इरेथ्रोपायोटिन केव्हा, ज्या वेळेस आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन कमी होते, ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन कमी होते, म्हणजे त्याला आपण म्हणतो हायपॉक्सिया. हायपॉक्सिया नावाचं रोग. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जर ऑक्सिजनची मात्रा कमी झाली तर आपल्याला हायपॉक्सिया होते. अशा वेळी आपल्या किडनीमधून एक संप्रेरक, एक हॉर्मोन तयार होते ज्याचं नाव आहे इरेथ्रोपायोटिन. आणि हे इरेथ्रोपायोटिन मग काय करते, तर जो आपला बोन मॅरो आहे, कुठे आहे बोन मॅरो, हा आपला बोन मॅरो आहे. या बोन मॅरोला आरबीसी तयार करण्यासाठी उत्तेजित करते. काय करते, उत्तेजित करते. आणि त्याच्यानंतर आपलं जे काही बोन मॅरो आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये आरबीसी तयार करायला सुरुवात करते. आणि आरबीसी आणखी चांगल्या पद्धतीने बनण्यासाठी काही विटॅमिन्स पण आवश्यक असतात, जसं आहे B12, विटॅमिन B12. लक्षात आलं का? तर हे महत्वाचं आहे. विटॅमिन B2, या विटॅमिन B2 ला म्हणतो आपण रायबोफ्लोविन. विटॅमिन B2 ला काय म्हणतो, रायबोफ्लोविन. विटॅमिन B6 ला म्हणतो पायरिडॉक्सिन. विटॅमिन C, लक्षात आलं, विटॅमिन D, विटॅमिन E, फॉलिक ऍसिड, हे महत्वाचे घटक आपल्या त्याच्यासाठी आवश्यक असतात. ओके, त्याच्यानंतर जर आपण पुढे आलो तर लक्षात येईल की आता आपल्या आरबीसी मधला पण महत्वाचा घटक कोणता आहे, तर आपल्या आरबीसी मधला पण महत्वाचा घटक आहे तो आहे हिमोग्लोबिन. आता हिमोग्लोबिन काय आहे, तर आरबीसी मधला मुख्य घटक आहे. ओके, आणि एका आरबीसी मध्ये लाखो हिमोग्लोबिनचे रेणू असतात. एका आरबीसी मध्ये लाखो हिमोग्लोबिनचे काय असतात, रेणू असतात. बघा काय बघितलं आपण पहिले की आरबीसी पुरुषांमध्ये 51 ते 58 लाख. लक्षात आलं का, ती किती, 1 मिलीमीटर क्यूब मध्ये, म्हणजे 1 मिलीमीटर क्यूब मध्ये पुरुषांचं जर प्रमाण घेतलं तर 51 ते 58 लाख, 51 ते 58 लाख एवढ्या आरबीसी असतात. आणि एका आरबीसी मध्ये लाखो हिमोग्लोबिनचे रेणू असतात.
आणि एक हिमोग्लोबिनचा रेणू 4 ऑक्सिजनचे रेणू वाहून नेतात. म्हणजे 4 ऑक्सिजनचे मॉलिक्यूल वाहून नेते कोण? एक हिमोग्लोबिन. एका आरबीसी मध्ये लाखो हिमोग्लोबिन, आणि हिमोग्लोबिन म्हणजे एका आरबीसी मध्ये लाखो हिमोग्लोबिन, आणि 1 मिलीमीटर क्यूब मध्ये आपण पाहिलं पुरुषाच्या रक्तामध्ये 51 ते 58 लाख एवढे काय असते? आरबीसी असते. बरोबर आहे. तर आता पाहायचं आपल्याला हिमोग्लोबिन बद्दल. तर हिमोग्लोबिन जे आहे आपल्या आरबीसी मधील मुख्य घटक आहे. एका आरबीसी मध्ये लाखो हिमोग्लोबिन असतात, आणि हे जे हिमोग्लोबिन आहे हे 2 शब्दापासून बनलेले आहे. एक शब्द आहे हेम आणि दुसरा शब्द आहे ग्लोबिन. आता हेम म्हणजे काय होते? हेमचा अर्थ होते लोह. हेमचा अर्थ काय होते? लोह. तर ग्लोबिन जे आहे हे एक टाईपचं प्रोटीन आहे. आतापर्यंत आपण रक्तामध्ये प्रोटीन शिकून राहिलो, कोणते कोणते प्रोटीन आहे. तर तिकडं प्लाझ्मामध्ये आपण पाहिलं ग्लोबिलिन, अल्ब्युमिन, प्रोथामिन आणि फायब्रिनोजेन. आता आरबीसी मधलं जे काय आहे, आरबीसी मध्ये हिमोग्लोबिन, ते हिमोग्लोबिन कोणत्या प्रोटीन पासून बनते? तर ते ग्लोबिन नावाच्या प्रोटीन पासून बनते. बरं, हे जे हेम आहे, हे जे लोह आहे हिमोग्लोबिन मधलं, हे कुठे तयार होते? तर हे होते तंतुकणिका म्हणजे मायटोकॉन्ड्रिया मध्ये. बघा, हे तंतुकणिका, याला म्हणलं ते मायटोकॉन्ड्रिया, इथे तयार होते. तर हे जे ग्लोबिन आहे, तर ग्लोबिन आहे रायबोझोम मध्ये तयार होते. बघा, हे आहे रायबोझोम. ओके. तर हिमोग्लोबिन जे आहे हे कोणत्या शब्दापासून बनले आहे? हेम प्लस ग्लोबिन. हेम म्हणजे होते लोह, ग्लोबिन जे आहे प्रोटीन आहे. काय आहे? ग्लोबिन हे प्रोटीन आहे. हेम कुठे तयार होते? तर मायटोकॉन्ड्रियामध्ये, आणि ग्लोबिन कुठे तयार होते? तर रायबोझोम मध्ये. ओके, ठीक आहे. तर हिमोग्लोबिन आता आपल्याला पाहायचं आहे की पुरुषांमध्ये किती असते हिमोग्लोबिनचं प्रमाण. तर हिमोग्लोबिनचं प्रमाण जर पुरुषाचं 100 ml रक्त जर आपण काढलं तर त्याच्यामध्ये 13 ते 18 ग्रॅम एवढं हिमोग्लोबिन असते. एका सुदृढ आणि व्यवस्थित शरीर आहे, ज्याचं शरीर मेंटेन आहे, त्याच्यामध्ये जर हिमोग्लोबिन जर काढलं तर 13 ते 18 ग्रॅम. तेच एका हेल्दी स्त्रीमध्ये 100 ml रक्त जर एका स्त्रीचं काढलं तर तिच्या रक्तात 11.5 ते 16.5 ग्रॅम एवढं काय असते? हिमोग्लोबिन असते. समजलं? एक हेल्दी पुरुष जर आपण घेतला तर त्याच्या 100 ml रक्तात किती ग्रॅम भेटणार? तर 13 ते 18 ग्रॅम एवढं हिमोग्लोबिन आपल्याला मिळेल. तर तेच एका हेल्दी स्त्रीमध्ये जर आपण गेलो तर 100 ml रक्तामध्ये 11.5 ते 16.5 एवढं ग्रॅम आपल्याला काय मिळणार आहे? हिमोग्लोबिन मिळणार आहे. जर हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी झालं, जर शरीरामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण जर कमी झालं तर कोणता रोग होतो? तर जर शरीरामधून हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी झालं तर ॲनिमिया नावाचा रोग होते. आणि ॲनिमिया नावाच्या रोगामध्ये काय होते? तर आपल्याला जाणवते थकवा. काय जाणवते? थकवा. त्याच्यानंतर काय ते आपल्याला चक्कर येते. हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी झाल्यावर कोणता रोग होते? ॲनिमिया. तर आपल्याला माहित आहे ॲनिमिया, ठीक आहे ना. तर ॲनिमिया नावाचा रोग होते. याच्यापासून आपल्याला येते थकवा, चक्कर आणि पांढरी त्वचा येते. त्वचा जी आहे, आपल्या त्वचेचा रंग कसे होते? पांढरी. लक्षात, पांढरी त्वचा. तर पांढरी त्वचा, चक्कर येणे, थकवा हे ॲनिमियाचे काय आहे? लक्षण. तर जर समजा आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण जास्त झालं तर काय होईल? तर हिमोग्लोबिनचं प्रमाण जर जास्त झालं तर आपल्या शरीरामध्ये एक रोग होईल ज्याला नाव आहे पॉलिसायथेमिया. आणि पॉलिसायथेमियाचे लक्षण काय आहे? हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी, हिमोग्लोबिनचं प्रमाण जास्त. तर पॉलिसायथेमिया. ओके. आणि पॉलिसायथेमियामध्ये काय होणार आहे आपल्याला? तर पॉलिसायथेमियामध्ये होणार आहे डोकेदुखी होणार आहे. डोके दुखेल. त्याच्यानंतर मग काय येणार आपल्याला? लालसर चेहरा होईल. लालसर चेहरा आहे ना. आणि खाज येईल, शरीरावर येणार आहे खाज. तर लक्षात घ्या, हिमोग्लोबिनचं जर प्रमाण कमी झालं तर ॲनिमिया नावाचा रोग होतो. लक्षात घ्या, काय? हिमोग्लोबिनचं प्रमाण जर कमी झालं तर ॲनिमिया नावाचा रोग होतो. तर जर हिमोग्लोबिनचं प्रमाण जास्त झालं तर पॉलिसायथेमियाचा रोग होतो. आणि आपल्याला हिमोग्लोबिनचं कार्य माहित आहे. हिमोग्लोबिन काय करतात? ऑक्सिजनचं वहन करतात. हे तर महत्वाचंच आहे. पण हिमोग्लोबिन कार्बन डायऑक्साईडचं सुद्धा वहन करतात. लक्षात आलं का? हिमोग्लोबिन काय ऑक्सिजनचं तर वहन करतात, पण कार्बन डायऑक्साईडचं सुद्धा वहन करतात. आणि ऍसिड आणि बेस बॅलन्स राखण्याचं पण काम करते. ऍसिड आणि बेस यांचं बॅलन्स राखण्याचं काम जर कोणी करते तर ते कोण करते? हिमोग्लोबिन. ठीक आहे ना.
आणि एक हिमोग्लोबिनचा रेणू जो आहे हा 4 ऑक्सिजनचे रेणू वाहून नेतो. एक हिमोग्लोबिनचा रेणू हा काय करतो, चार ऑक्सिजनचे रेणू वाहून नेतो. आय होप तुम्हाला समजलं असेल. ओके, ठीक आहे. आता आपला दुसरा पार्ट आहे तो आहे आपले WBC. तर आपण WBC उद्याला पाहू. तर आपण काय शिकलो थोडंसं लक्षात घ्या की आपली रक्त विसरण संस्था जी आहे ते कशी डिवाइड झाली. आपल्याला माहित आहे की ह्यूमन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम जे आहे, ठीक आहे ना, तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं काय 3 गोष्टीपासून बनते. एक बनते रक्तवाहिन्या, दुसरं बनते रक्त, आणि तिसरं जो काय बनते हृदय, ठीक आहे ना, हार्ट. आता रक्त जे आहे ते रक्त बनते 2 गोष्टीपासून. कोणत्या कोणत्या? एक आहे प्लाझ्मा म्हणजे रक्तद्रव्य, आणि दुसरा आहे स्थापक घटक. स्थापक घटकामध्ये आणि प्लाझ्मामध्ये आपण पाहिलं की प्लाझ्मा कसा बनते, तर प्लाझ्मा बनते पाणी, प्रोटीन, आणि तिसरा जो काही याच्यातला घटक आहे तो आहे, ठीक आहे ना, असेंद्रिय पदार्थ. त्याच्यानंतर स्थापक घटक मध्ये जर आपण पाहिलं तर स्थापक बनते RBC, WBC आणि प्लेटलेट्स याच्यापासून बनला, ठीक आहे ना. त्यापैकी आपण पाहिलं इथं प्रोटीन कोणते आहे, इथं आहे ग्लोब्युलिन, अल्बुमिन, प्रोथॉम्बिन आणि फायब्रिनोजेन, ठीक आहे ना. आणि पाणी किती टक्के आहे, तर 92%. 6% प्रोटीन आहे या ठिकाणी आणि 2%, ठीक आहे ना, असेंद्रिय पदार्थ आहे. त्याच्यानंतर RBC, WBC आणि प्लेटलेट्स. त्यापैकी RBC आपण पाहिलं की कोणत्या कोणत्या गोष्टीमुळे बनते. RBC रेड ब्लड कॉर्पॉसल्स, आणि त्याच्यातला महत्वाचा घटक आहे कोणता, हिमोग्लोबिन. तर इथपर्यंत आपण पाहिलं, बरोबर आहे. तर आता आपल्याला बघायचं आहे WBC आणि प्लेटलेट्स. ते आपण बघू उद्याच्या लेक्चरला. आय होप मी जे तुम्हाला खूप सविस्तर शिकवण्याचा प्रयत्न करत आहे ते तुम्हाला पसंत येत असेल, आणि त्याच्यामुळे निश्चितच आपली येणारी जे काही MPSC आहे, राज्यसेवा आहे आणि UPSC आहे, आणि कोणतीही एक्झाम असो, एवढा डिटेल अभ्यास केल्यानंतर तर आपले प्रश्न सुटणारच आहेत, ठीक आहे ना. तर हे बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. एवढंच सांगू शकतो. धन्यवाद.